कच्चे मूग आहे. तर कच्चे मूग आपल्याला कुकरमध्ये 4-5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. त्याच्यासोबत हिरव्या मिरच्या गोंडोऱ्या करून कुकरमध्ये शिजवायच्या. तर चला मी शिजवून घेतो. आपल्याला जेवढे लागले मूग तेवढे तर शिजवून घेतो आणि मग डायरेक्ट दाखवतो तुम्हाला शिजल्यावर भाजी. तर हे पहा थोडंसं जिरं घेतलं. हा थोडा सांबार घेतला बारीक चिरून. हे 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या बारीक करून. हे 3 कढीपत्त्याचे पानं घेतले आणि 1 टमाटर घेतलं. तर चला आता आपण गॅसकडे जाऊ. तर त्यात टाकलं आपलं तेल. तेल गरम होसलो थांबणार आपल्याला काही मिनिटं. त्यात टाकू आपण हे जिरं, त्यात टाकू आपण आपलं लसूण. लसूण लसूण झालं की आपल्याला टाकणं आहे आपला टमाटर बारीक केले. आणि ते त्याला जरा आपण हलवून घेऊ. टमाटे शिजल्यावर दाखवतो मी जरा. तर हे पाहे आपलं टमाटर झालं. त्यात टाकू आपण हे आपले 3 कढीपत्त्याचे पानं. हळद 1 चमचा हळद टाकली. तिला आपण मस्त मिक्स करून घेऊ. थोडासा सांबार टाकू. तर हे पहा आपले मूग मस्त शिजून तयार झाले. कुकरमध्ये 4-5 शिट्ट्या दिल्या की मूग असे शिजून जातात. तर चला मिरच्या गिरच्या शिजवायला टाकल त्या. त्यात उसं पाणी टाकतो मी गिलासभर आणि मग तुम्हाला सांगतो. तर ही आपल्या अख्ख्या मुंगाची भाजी तयार आहे. तर आपण त्याच्यात टाकू थोडंसं मीठ. ठीक आहे. थोडंसं मीठ टाकतो आणि त्याला कमी गॅसवर शिजू देतो. उसाचा सांबार टाकला वरून. तर मीठ झालं आपलं सगळं झालं. आपल्याला शिजू देऊ आणि मग 5 मिनिटं शिजल्यावर आपली भाजी तयार आहे. 5 मिनिटं आपली भाजी शिजली मग तर चला जेवायसाठी तयार आहे. उरेल हा सांबार उसात टाकून देतो मी. तर तुम्हाला कशी भाजी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. साधी सोपी डब्यासाठी आपली ही भाजी तयार आहे. तर बिना मसाल्याची झटपट बनणारी चवदार. तर चला भाजी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.